फार्म हाऊस वरती पोरं येऊन किती मजा करतात ना ते तुम्हाला दाखवतो. या इकडे या इकडे पर्यटक मजा करतात अक्षरशः. एकदम गार हा, कसं वाटतंय एकदम मस्त वाटतं. फार्म हाऊस? आपल्या भाऊचं फार्म हाऊस कसं आहे? एक नंबर. एक दोन तीन चार गेस्ट तुम्ही एका वेळेला रेस्ट करू शकता. सर, मी तुमच्या सर्व टीमचं जाहीर कामतर्फे सर्व आंबेश्वर गावातर्फे तुमचं सर्वांचं स्वागत करतो. थँक्यू व्हेरी मच. आमच्या सगळ्या टीम तर्फे मी आता आदरातिथ्य स्वीकारतोय आणि आपला जो फार्म आहे या फार्मचा आपण या ठिकाणी आनंद घेणार आहोत. त्याचबरोबर सगळ्या प्रेक्षकांना, माझ्या व्ह्युअर्सना मला सांगायचं आहे की हे जे आंबेशी गाव आहे हे महाराष्ट्रातलं फार्म हाऊसचं गाव आहे असं म्हणता येईल. कारण हे एक छोटेखानी फार्म हाऊस आहे जे मुंबईपासून खूप जवळ आहे. बरोबर, बदलापूर मधलं हे गाव आहे आणि या गावामध्ये असलेले फार्म हाऊस, या ठिकाणी अनेक फार्म हाऊस आहेत. आणि या माझ्या दादाचं नाव काय तुझं? माझं नाव अक्षय वासुदेव भोईर, मी एरंजाडला राहतो. एरंजाड. आणि यांचं हे फार्म हाऊस आहे. यांच्या फार्म हाऊसचा ओव्हरव्ह्यू घेणार आहोत. कारण ज्यावेळेला आम्ही आलो तेव्हा आम्हाला हे दिसलं की इथे अत्यंत माफक दरामध्ये या सगळ्या सुविधा आपल्या सगळ्यांसाठी उपलब्ध आहेत. आणि त्याच्यासाठी म्हणून एक म्हटलं छोटेखानी व्हिडिओ आपल्या सगळ्यांसाठी करा. या ठिकाणी मी स्क्रीनवरती याचा नंबर पण देणार आहे. जर का तुम्हाला बुकिंग करायचं असेल तर तुम्ही त्या नंबरवरती संपर्क करून बुकिंग करू शकता. या फार्म हाऊसमध्ये असलेल्या ज्या फॅसिलिटी आहेत त्या फॅसिलिटी बघणार आहोत. इथलं जेवण अतिशय सुंदर आहे, मग मांसाहार असू दे आणि शाकाहार असू दे, या सगळ्याच्या व्यंजन किंवा जेवणाचे पदार्थ अतिशय सुबक पद्धतीने केले जातात. आणि सगळ्यात विशेष म्हणजे इथे लेडी कुक मी नाही बघितली. हा दादा आपलं जेवण करतो आणि याचे सहकारी जेवण करतात. आणि ही जी मुलं आहे ती तरुण पिढी आज एका व्यवसायामध्ये येऊन उभी राहते, तर आपण सगळ्यांनी सपोर्ट केला पाहिजे. या कारणासाठी या ठिकाणी मी व्हिडिओ करतोय. आम्हाला एक विचारायचं आहे की कालपासून आपण बघतोय जेवण तुम्हीच बनवता. हो. काल मी प्युअरली व्हेजिटेरियन आहे. काल आम्ही जेवलो मटर पनीर आणि वांग्याची भाजी आणि अस्सल आगरी पद्धतीची भाकरी. जर बघाल ना तर अक्षरशः अशी तवा भरून भाकरी होती. एक भाकरीमध्ये जनरली पोट भरून जाईल अशी भाकरी होती. आणि आज तुझा काय बेत आहे? आज आपल्याकडे मटन आहे, नॉनव्हेज मध्ये राईस, सलाड आहे, भाकरी आहेत, ज्वारीच्या भाकरी आहेत आपल्याकडे. बरोबर. व्हेज मध्ये आपल्याला 2 भाज्या येतील, दाल, राईस आणि सलाड. बरोबर. नॉनव्हेजचा फीडबॅक पण पर्यटकांकडून मी घेणार आहे. पण व्हेजच्या बाबतीमध्ये म्हणशील तर खरंच जेवण तू स्वतः केलं होतं, उत्तम जेवण होतं. आणि मला असं वाटलं ना की एक पुरुष जर का इतकं छान जेवण बनवू शकतो तर म्हणजे अक्षरशः आम्ही बोटं चाटून सगळ्या गोष्टी आम्ही टेस्ट केल्या, एन्जॉय केलं. कालची रात्र एकदम मस्त एन्जॉय होती. आम्ही सगळ्यांनी इथे मस्तपैकी धिंगाणा घातला. आणि मला विचारायचं आहे की आम्ही एक आमच्या पुरुषांची टीम इकडे आलेली आहे. ते कपल्स किंवा फॅमिली पण येतात? हो, कपल्स पण सुद्धा येतात आपल्याकडे, फॅमिली पण येतात, जास्त ग्रुप पण येतात, मोठे ग्रुप असतात आपल्याकडे. बरोबर. आणि तुम्ही इथे बघू शकता, इथे जर तुम्ही आलात की तुमची एंट्री होते. त्याच्यानंतर टेम्पल ऑफ स्पेस तुम्हाला या ठिकाणी इथे बघू शकता. इकडे दाखवा. इकडे तुम्हाला पार्किंग साठी नंबर ऑफ गाड्या, एक 10-12 गाड्या जरी तुम्ही आल्या तरी आरामात पार्क करू शकता. त्याचबरोबर हा जो संपूर्ण जो परिसर आहे, हा संपूर्ण परिसर तुम्हाला पार्टी करण्यासाठी, एन्जॉय करण्यासाठी मोकळा आहे. त्याच्यामुळे तुमची विकेंड असतील, तुमचे इयर एंड असेल, तुमच्या कुठल्या ऑफिसची पार्टी असेल, तुमची कुठली पार्टी असू दे, जयास फार्म हे नंबर 1 फार्म आहे, हे मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगू शकतो. दुसरी गोष्ट, थोडंसं फ्रीडम इथे मिळते तुम्हाला इथे आल्यानंतर. जर का तुम्ही बॅचलर पार्टी करत असाल, 10-12 मुलं येत असतील, कॉस्टिंगकडे मी येणार आहे पण नंतर. तर जेव्हा तुम्ही बॅचलर पार्टी करता तर त्यावेळेला तुम्हाला आहे ना फ्रीडम मिळते. तुम्हाला पाहिजे तो धिंगाणा तुम्ही या ठिकाणी घालू शकता, मर्यादित प्रमाणामध्ये, मारामारी न करता, एकमेकांवरती बाटल्या न फेकता तुम्ही इथे येऊन धिंगाणा करू शकता. म्हणजे नाचकाम करू शकता, गाणं म्हणू शकता, कराओके करू शकता, जे काय पाहिजे ते करू शकता. सगळ्या सोयी तुम्हाला इथे आहेत. राहण्याची सोय उत्तम आहे, ते नंतर आपण बघणार आहोत. आता येतो मी दादा कॉस्टिंगकडे. स्विमिंग पूलकडे नंतर जाऊया, रूम नंतर बघूया. कॉस्टिंगकडे थोडंसं तू सांग की कॉस्टिंग कसं आहे, ते पर पर्सन घेता किंवा ग्रुप वाईज घेता, हे कसं असतं तुमचं? आपल्याकडे पर पर्सन असतो. 1 डे साठी आले तुम्ही तर 899 आपल्याकडे आहे, आणि 24 तासासाठी आले तर 1600 रुपये पर पर्सन आहे. बरोबर.
1600 रुपये पर पर्सन हे तुम्हाला 1 डे साठी असेल आणि 1 नाईट साठी 1 नाईट साठी नुसती नाईट साठी पाहिजे असेल तर आपल्याकडे 1200 रुपये पर पर्सन आहे आणि 24 तासाचे 1600 रुपये. 1600 रुपये. त्याच्यामध्ये काय काय इन्क्लूड आहे? त्याच्यामध्ये 24 तासामध्ये तुम्हाला 2 जेवण येतील, 2 नाश्ता येईल, 2 चहा येतील, अनलिमिटेड असेल ते. हा. नाईट मध्ये पण फूड सर्व अनलिमिटेड असतं. हा. आणि ह्या तुमच्या जे फार्म आहे याची कॅपॅसिटी किती लोक येऊ शकतात एका वेळेला? आपल्याकडे 30 ते 35 लोक राहतात. ओके. म्हणजे ऑफिस पार्टीज असतील, Office parties. एन्जॉयमेंटसाठी 30 ते 35 लोक लक्षात घ्या. 30 ते 35 लोकांची सोय या ठिकाणी होऊ शकते चांगल्या प्रकारे. आणि त्याच्यामध्ये स्विमिंग पूल वगैरे सगळे इन्क्लूड आहे. सर्व स्विमिंग पूल आहे आपल्याकडे, रेन डान्स आहे, फाउंटन आहे. ओके. या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये include आहेत. तुम्ही येऊन त्या गोष्टी या जे 1200 आणि 1699 जी प्राइस सांगितली त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी इन्क्लूड आहेत. धन्यवाद धन्यवाद. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे एक बजेट फार्म आहे बजेट फार्म मुंबईकरांसाठी. कारण तुम्ही बोरिवलीतून निघालात, अंधेरीवरून निघालात, कुठूनही निघालात तरी साधारणपणे बदलापूरला येण्यासाठी ट्रेनची फ्रिक्वेन्सी भरपूर आहे. पण एकदा का बदलापूर स्टेशनला आलं की आम्ही इथे कसं यायचं? बदलापूर स्टेशनला आले का तुम्ही आंबेशिव गाव विचारलं तर तुम्हाला कोणी इथे घेऊन येते. म्हणजे ऑटो रिक्षा वगैरे येतात. ऑटो रिक्षा येतात. साधारणपणे किती रुपये घेतात सांगू शकता? 300 रुपीज घेतात एक रिक्षाचे. 5 जण घेऊन येतात त्याच्यात ओके. रिक्षामध्ये. 300 रुपये मध्ये 5 लोक. इको गाडी असली त्याचे 500 घेतात, 10 जण येतात त्याच्यामध्ये. म्हणजे तिथून तुम्हाला बस या रिक्षा किंवा या गोष्टी असतात तिथून हा. मिळतात तिथे. पण सर्वसामान्य माणसं जे असतो ना, जेव्हा आपण आपले पैसा पे करतो त्याला काय विचार करतो माहितीये काय? मला जास्तीत जास्त सगळ्या सुखसुविधा भेटल्या पाहिजेत, स्विमिंग पूल भेटला पाहिजे, खाणं भेटलं पाहिजे, नॉनव्हेज भेटलं पाहिजे, सगळं काय भेटलं पाहिजे आम्ही विचार करतो आणि आम्ही एक्सपेक्ट तेच करतो. जेव्हा बुकिंग करतो तेव्हा आम्हाला काय बाबा आम्हाला काय काय मिळेल, मला ते स्विमिंग पूल आहे का, मग नॉनव्हेज मध्ये काय देशील, मग नाश्त्यामध्ये काय असेल, त्याची क्वालिटी कशी असेल, हे सगळे विचारतात लोक. त्याच्यासाठी आपण हा व्हिडिओ पण करतो. त्याच्यामध्ये जो महत्वाचा भाग असतो बाबा आम्ही सगळं एन्जॉय केलं किंवा मला आराम करायला रूम तुझी कशी आहे, व्यवस्थित आहे की नाही, याचा पण आपण विचार करतो. तर दादाची आपण आतमध्ये आपलं गेस्ट हाऊस बघूया, राहण्याची सोय, बेडरूम बघूया, त्यांचं बेड बघूया. चला जाऊया आपण बेडमध्ये. या. खाली 2 आणि वरती 2 अशा 4 रूम आहेत. आणि या इकडे दाखवूया. या रूम मध्ये 1 2 3 4 गेस्ट तुम्ही एका वेळेला रेस्ट करू शकता, आराम करू शकता, झोपू शकता. आणि भरपूर स्पेस असलेली ही जागा आहे. भरपूर स्पेस आहे आतमध्ये, फॅन आहे आणि बाकीच्या ज्या बेसिक ज्या गोष्टी लागतात आतमध्ये कमोड टॉयलेट आहे. वयस्कर लोक असतात त्यांना त्यावेळेला तुम्ही येता तर त्यांना कॉमन टॉयलेट लागतं तर ते आहे. आणि ओव्हरऑल एक गावचं फील आहे या भागामध्ये, त्याच्यामुळे थंडावा देखील भरपूर आहे. Cause I don't give a fuck what you say. Yeah, I'ma do shit my way. So you can go kick rocks, I'ma stack bricks up, build what I want to make. Yo, I got a lot of shit to say, so I'ma do this every day. I'll be writing things until I'm fucking buried in my grave. 6 feet deep under, but my body won't decay. Cause my messages are timeless, so they'll put them on display. Oh yeah. फार्म हाऊस वरती पोरं येऊन किती मजा करतात ना ते तुम्हाला दाखवतो. या इकडे या इकडे पर्यटक मजा करतात, अक्षरशः लाईव्ह एन्जॉय करतात पर्यटक. हे बघा 1 2 3 4 5 फुल टू डान्स चालू आहे, फुल टू डान्स. आणि हे बघून मला पण जायचंय पटकन यांच्यासोबत एन्जॉय करायला. भाऊ इकडे येणार, इकडे या भाऊ. पाणी गार आहे का? एकदम गार हा, कसं वाटतंय? एकदम मस्त वाटतं. फार्म हाऊस आपल्या भाऊचं फार्म हाऊस कसं आहे? 1 नंबर आहे. अक्षय भाऊचं फार्म हाऊस 1 नंबर. जेवण कसं आहे? 1 नंबर. आणि बाकीची सोय पाणी कशी आहे? एकदम व्यवस्थित आहे, काय तकलीफ झाली का? काहीच नाही. धन्यवाद. फुल एन्जॉय करतात. ए भाऊ इकडे भाऊ, काय भाऊ कसं वाटतं इकडे येऊन? हा, अक्षय भाऊचं फार्म हाऊस कसं आहे? स्विमिंग पूल कसं आहे? खोल आहे का? 1 नंबर. गणपती बाप्पा मोरया. पर्यटकांना एकदम मनपसंत जयाज फार्म हाऊस आहे, त्याच्यामुळे सगळ्यांनी नक्की या. इथे पॉवरफुल एन्जॉय आहे बदलापूर मध्ये. आणि बदलापूर मधलं आंबेशी गाव हे फार्म हाऊसचं गाव आहे. भरपूर फार्म हाऊसेस आहेत, त्याच्यामधला आपला A1 फार्म हाऊस म्हणजे जयाज फार्म हाऊस. नंबरवर फोन करा, आपली तारीख बुक करा.
कारण इकडे सॅटर्डे संडे पटापट बुकिंग होतात, तुम्हाला बुकिंग मिळत नाही आणि 1500-1700 रुपये म्हणजे आजकाल मुंबईकरांसाठी काहीच नाही. त्याच्यामुळे 1500-1700 रुपयामध्ये इथे एवढी सगळी एन्जॉय तुम्हाला करायला मिळणार आहे. त्याच्यामुळे पटापट नंबर दिलेला आहे, त्याच्यावर बुक करा आणि इकडे या, एन्जॉय करा, लाईफ एन्जॉय करा. आणि परत आपली जिंदगी काय आहे बाबा, आपली जिंदगी कशी आहे, कामावर जायचं, दिवसभर काम करायचं, संध्याकाळी गेलं की बायका पोरांचं ऐकायचं, शिव्या खायच्या. आणि त्याच्यापेक्षा मग आपल्याला काय वाटतं की आपण कधीतरी यावं आणि एन्जॉय करावी. तर हे असं एन्जॉय करावी बाबा, या कधीतरी, मजा करा भाऊ. Get out your head and fucking capture it. You got one life to master it. Don't give up on your future. We all start losers. We're all late bloomers. Cause I don't give a fuck what you say. Yeah, I'ma do shit my way. So you can go kick rocks. I'ma stack bricks up, build what I want to make. थँक्यू व्हेरी मच. आपण सगळ्यांनी इतका वेळ दिला हा फार्म हाऊसचा व्हिडिओ बघण्यासाठी. आपल्याला सगळ्यांना यायचं असतं, एन्जॉय करायची असते. हा व्हिडिओ पण तुम्ही बघितला असाल तर शेअर देखील करा. आपल्या मित्रमंडळींमध्ये, आपल्या सोसायटीच्या ग्रुपमध्ये असतील, आपल्या गावच्या मंडळींमध्ये असतील, कुठेही शेअर करा, पण शेअर नक्की करा. आणि असे जे तरुण आहेत जे नोकरीची वाट सोडून असं काहीतरी वेगळं करतायत ना, त्यांना थोडं तरी प्रोत्साहन मिळालं पाहिजे, त्यांचा व्यवसाय वाढला पाहिजे. कारण पर्यटनामधून जो व्यवसाय उत्पन्न होईल तो कायमस्वरूपी असतो. आणि मग ही अशी जी मुलं आहेत, होतकरू तरुण आहेत, यांच्या ज्या आशा आहेत ह्या पल्लवित झाल्या पाहिजेत आणि त्यांचा रोजगार कायम राहील ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. खूप एन्जॉय केलं आम्ही या फार्म हाऊसवरती येऊन, खाल्लं प्यायलं, मजा केली, एन्जॉयमेंट आली. आणि आता आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला अत्यंत एनर्जेटिक होऊन चाललो आहे. कारण आम्ही उद्यापासून कामावर जॉईन करणार आणि इथल्या आठवणी ठेवून आम्ही जाणार आहोत दादा. सो धन्यवाद, ज्या प्रकारे तू आमचं वेलकम केलं, त्याच्यानंतर तुमच्या फार्म हाऊसची जी सर्व्हिस होती, या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी A1 होत्या, मस्त होतं. आणि तुझ्या पुढच्या भावी आयुष्यासाठी मी शुभेच्छा देतोय. तुझा हा जो व्यवसाय आहे हा उत्तरोत्तर असाच वाढेल आणि खूप सारे पर्यटक हा व्हिडिओ बघून देखील येतील. आणि त्याचबरोबर आपल्या मुंबई पुण्यामध्ये जी काही पर्यटक येतील त्यांना तुझ्याकडून चांगल्यात चांगली सर्व्हिस मिळाली देखील पाहिजे. नक्की. मग फूड क्वालिटी असेल, आपल्या बाकीच्या ज्या सोयी असतील, या सगळ्याच्या सगळ्या सोयी चांगल्या मिळायला पाहिजेत. कारण असं म्हणतात ना, अतिथी देवो भव. आपले जे अतिथी असतात तेच आपल्यासाठी देव असतात. त्या सगळ्या गोष्टी त्यांना मिळायला पाहिजेत. ह्या बाकी इन्शुअर कर, क्वालिटी मेंटेन ठेव आणि तुझा व्यवसाय वाढावा अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. धन्यवाद मंडळी, बाय बाय, भेटूया, गुड बाय.